नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 20 एप्रिल 2025 वार रविवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। तसेच आज फुलांना थोडीशी तेजी पाहायला मिळते। तर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला घसरण पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते। तर अजून काही भाज्यांचे दर काही कमी जास्त झालेले पाहायला मिळतात काही आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतात। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना घरबसल्या संपूर्ण शेतमालाचे दर पाहायला मिळतात। जिप्सोफिलाची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये। जिप्सोफिलासाठी दर जे ते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो। कलर डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापासून देखील आपल्याला कलर डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। तर लाल गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते कमी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल गुलाबसाठी पाहायला मिळतात। गुलछडी स्टिकची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। गुलछडी स्टिकसाठी साधारणतः दर जे आहे ते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। पिंडीची तसेच ब्ल्यू डीजीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। पिंडीची ब्ल्यू डीजीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 30-35 रुपयापासून देखील आपल्याला पिंडीचे तसेच ब्ल्यू डीजीचे दर पाहायला मिळतात। पेटीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला पेटीचे दर पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जे आहे 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात। मागणी वाढल्यामुळे दरामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात आज पाहायला मिळते। झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। आस्ट्रीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून देखील आपल्याला आस्ट्रीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये। तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये। गुलछडीसाठी साधारणतः 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 190 ते 100 रुपयापासून दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीच्या दरामध्ये आपल्याला चांगले तेजी पाहायला मिळते। कांद्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। मोठ्या साईजमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला होते। मीडियम साईजमध्ये हलक्या मालासाठी साधारणतः 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार आज कांद्यांच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता मीडियम तसेच लहान साईजमध्ये मिक्स असलेला कांदा पाहायला मिळतो। तर मिक्स असलेल्या कांद्यासाठी साधारणतः 9 ते 10 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळतो। लहान चिंगळी कांद्यासाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे ते साधारणतः आज उतरलेले पाहायला मिळतात। आवक मिडियम आहे, त्याचबरोबर मागणी थोडीशी मार्केटमध्ये आज कमी पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये घसरण कांद्यासाठी पाहायला मिळते। आज आग्रा बटाट्याची गाड्यांची आवक आपल्याला थोडीशी वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात तर हे आपण पाहणार आहोत।
तर आपल्यासोबत या ठिकाणी आडतदार व्यापारी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. तर आज आग्रा बटाट्याच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहण्याबद्दल? आग्रा बटाट्याचे रेट वाढलेले आहेत, 21-22 रुपये झालेले. 21 ते 22 रुपयापर्यंत. तर तळेगाव बटाट्याची आवक कशी आहे मार्केटमध्ये? तळेगाव संपलेलं आहे आता. तळेगाव द एंड होच्या हिशोबात आहे. हां. आता इथून पुढं आग्रा आणि इंदोर चालत स्टोरवाले माल. यंदाच्या वर्षी बाजारामध्ये थोडीशी लवकर तेजी अशी तयार झालेली असं वाटतंय का? यावर्षी एवढी तेजी होणार आहे ना, बटाटे 400पर्यंत जातील दिवाळीपर्यंत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मार्केटमध्ये आग्रा बटाट्यांची आवक आज साधारणतः गाड्यांची आवक किती आहे? आज 28 गाडी आहे आग्रा आणि इंदोर 7 गाडी आहे. 7 गाडी. तर यावर्षी थोडेसे बटाट्यांचे दर तेजीमध्ये राहण्याची शक्यता वाटते. हो, तेजी आहे. तर काय कारण असू शकतं काय? माल कमी आहे यावर्षी स्टोरला, हां. त्याच्यामुळं बाजार टाईट होण्याची शक्यता आहे. स्टोर अर्धाले भरलेले आहेत. हां. इंदूरमध्ये 25% माल आहे, आग्र्यामध्ये 50% माल आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर आग्रा बटाट्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. चांगले माल जे आहे ते साधारणतः 21 ते 22 रुपयापर्यंत देखील आपल्याला आग्रा बटाट्यांच्या दरामध्ये सुधारणा होताना पाहायला मिळते. तर गाड्यांची आवक जी आहे ते साधारणतः पाहू शकता. तर 28 ते 30 गाड्यांची आवक आग्रा बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. पापडाची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापासून देखील आपल्याला पापडाचे दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापासून देखील आपल्याला शेंगाचे दर पाहायला मिळतात. बीटांची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला बीटांचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. काकडीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तसेच चायना तसेच हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला होते. तर पांढरी काकडी देखील आपल्याला 20 रुपये किलोनी विक्री होताना पाहायला होते. हलके माल जे आहे ते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. वाटाण्याची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. चवळीची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयेपर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 55 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये
5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला होतात. पुनेरगावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पुनेरगावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपये ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर पाहायला होतात. कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला होतात. फ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फ्लावरसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला होतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतो. आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. आल्यासाठी साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे आहे ते साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर सातारा आल्यासाठी पाहायला होते. कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोथिंबीरसाठी जर गावरान कोथिंबीरला 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते 5 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 5 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. हिरवी मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे ते कमी पाहायला मिळतात. मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात. डाळिंबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात. कलिंगडची आवक पाहू शकता. कलिंगडची आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर लहान साईजमध्ये मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे आहे ते मार्केटमध्ये थोडेफार कमी पाहायला मिळतात. सुटकांसाठी आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. सुटकांसाठी साधारणतः दर जे आहे ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर आवक पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 18 तर हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून देखील आपल्याला सुटकांचे दर पाहायला मिळतात. पपईची आवक पाहू शकता तर आज मार्केटमध्ये पपईची आवक कमी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. तर आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला पपईच्या दरावरती आज पाहायला मिळते. अंजीरची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. खरबूजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहे ते साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो.
पिंक ताव्यान पेरूची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक ताव्यान पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात.